आज सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित आयुष्य. पण हा विचार आपल्याला कोणी दिला? आपले आई-वडील सरकारी नोकरीलाच का इतकं महत्त्व देतात? आणि जो विचार त्यांच्या काळात बरोबर होता, तो आजही तसाच लागू होतो का? हे प्रश्न विचारणं गरजेचे आहे. कारण आज लाखो तरुण एकाच विचारामागे आयुष्य अडकून बसले आहेत. सरकारी नोकरीची सुरुवात कशी झाली? स्वातंत्र्यानंतरचा भारत. त्या काळात मोठ्या प्रायव्हेट कंपन्या नव्हत्या. गावाकडे उद्योग नव्हते. शेतीवर सर्व अवलंबून होतं. त्या काळी सरकारच शाळा चालवत होतं, कार्यालये चालवत होतं, रेल्वे, पोस्ट आणि महसूल सगळं सरकारकडेच होतं. म्हणजे सरकारच सगळ्यात मोठा एम्प्लॉयर होता. त्या काळात सरकारी नोकरी म्हणजे वेळेवर पगार, परमनंट जॉब आणि नोकरीनंतर पेन्शन. त्या काळात सरकारी नोकरी मागे लागणं चुकीचं होतं का? तर नाही. तो सगळ्यात सुरक्षित पर्याय होता. पण नंतर सरकारी नोकरी स्वप्न कशी बनली? 1960 ते 1990च्या काळात कॉम्पिटिशन कमी होतं, लोकसंख्या कमी होती, एक्झाम पेपर सोपे होते आणि ट्रान्सफर पण कमी होत होते. एकदा सरकारी नोकरी लागली की मुलाचं आयुष्य सेट. हा अनुभव पालकांनी पाहिलेला आहे, समाजाने तो मान्य केला आहे आणि हा अनुभव जसाचा तसाच पुढच्या पिढीला देण्यात आला. पण इथेच प्रॉब्लेम तयार झाला. हा विचार अपडेट झाला नाही, बदलत्या काळाशी जुळवला गेला नाही. सरकारी नोकरी लागणं म्हणजे मुलाचं आयुष्य सेट हा एक बिलीफ बनला. पण परिस्थिती बदलायला कधी सुरुवात झाली? 1991 नंतर भारत बदलला. प्रायव्हेट कंपन्या भारतात वाढल्या. IT, सर्व्हिसेस आणि स्टार्टअप आले. पण लोकसंख्याही वेगाने वाढली. आता पहा मिसमॅच. सरकारी नोकऱ्या मर्यादित झाल्या, उमेदवार प्रचंड झाले. पण घरात सांगितलं गेलं, जसं आम्ही केलं तसं तूही कर. सरकारी नोकरी लागली की तू सेट. पण परिस्थिती तशीच राहिली का? तर नाही. इथेच तरुण अडकला गेलाय. आज SSC, पोलीस, तलाठीमध्ये काय घडतं? SSCमध्ये लाखो कॅन्डिडेट अर्ज भरतात, काही हजार जागा निघतात. रिझल्टसाठी वर्षानुवर्ष डिले होतो. कट ऑफमध्ये फरक 0.5 मार्क इतका पण असतो. इथे फेल्युअर कोणाचं, स्टुडंटचं का? तर नाही, सिस्टम प्रोबॅबिलिटीचं आहे. सध्या सरकारी नोकरीमध्ये जॉब लागते, तोही कॉन्ट्रॅक्ट बेसवर. सॅलरीमध्ये डिले होते, त्यात ग्रोथ नाही. नोकरी असूनही ट्रेस होतो, कारण स्टेबिलिटी अपूर्ण आहे. सगळ्यात जास्त नुकसान यात कोणाचं होतं? सगळ्यात जास्त नुकसान होतं ते ॲव्हरेज स्टुडंटचं. ना टॉपर ना फेल, पण सिस्टममध्ये अडकून जातो. त्याचं वय वाढतं. 21व्या वर्षी कॉम्पिटेटिव्हची तयारीला लागतं. 24पर्यंत सर्व ठीक राहतं, पण हळूहळू 27पर्यंत प्रेशर यायला लागतं. आणि कधी 30 सुरू होतं ते पण कळत नाही. 30 नंतर सुरू होतं पॅनिक. आणि मग प्रश्न, आता प्रायव्हेट होईल का? इतकी वर्ष गॅप दिलाय, हे कसं एक्सप्लेन करू? हाच मानसिक ताण कोणीच सांगत नाही. आजचं खरं वास्तव काय आहे? आजची सरकारी नोकरी सुरक्षित आहे, मान पण दिला जातो, पण गॅरंटी नाही. आणि सगळ्यांसाठी ही नोकरी नाही, कारण वेळेची किंमत जास्त आहे. मग दोष कोणाचा? तरुणाचा का? तर नाही, जुन्या विचारांचा. मग काय करायला पाहिजे? सरकारी नोकरी सोडायची का? तर नाही, सोडायची नाही, पण नोकरीला देव पण मानायचं नाही. मग काय करायचं? तयारी करा, पण सोबत एक स्किल शिका. एक्झामसोबत इन्कम ऑप्शन ठेवा, कारण एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडा असायला हवा. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, तुम्ही सरकारी नोकरीचा पाठलाग करत आहात की 40 वर्ष जुन्या विचारांचा? यावर जरा बसून विचार करा. धन्यवाद.